रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात 54 वर्षीय महिलेने कुंडलिका नदीत उडी घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर कुंभोशी गावाजवळ नदीपात्रातून महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये। रोहातील मातोश्री मंगल कार्य परिसरात राहणाऱ्या विनया विनोद कदम या 23 जून रोजी घरातून निघून गेल्यानंतर त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। त्यानंतर नदीत उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी SVRS रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध मोहीम राबवली। कुंभोशी गावाजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख नातेवाईकांनी विनया कदम अशी पटवून दिली। नातेवाईकांच्या माहितीनुसार त्या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे। मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे पाठवण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई प्रशिलाल चव्हाण पुढील तपास करत आहेत। जी कशी ती आजारी असल्यामुळे जर 15 ते 20 वर्ष तिचा आजार म्हणजे कंपवात तिला होता। तर ते कंपवात होतामुळे ती गोळ्या घेऊन तिला कंटाळा आला होता आणि त्या आम्ही डॉक्टरकडे तिला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरनी असे सांगितले की तिला आता ते भास व्हायला लागले ते आणि भास अशी व्हायची की तिला असं वाटायचं कोणतरी आलेलं आहे। मग ती वेळोवेळी आम्हाला फोन करायची, जेवण करून ठेवायची आणि मग अशा वेळेला ती भरपूर वेळ तिला ते गोळ्यांनी जरा त्रास व्हायला लागला जास्त आणि त्याच्यानंतर मग तिने ते त्रासाला कंटाळून तिला गोळ्याच्या शेवट आणि तिला म्हणून ती नंतर मग तिने थोडंसं ती मनस्थिती जी बिघडल्यामुळे ती ही घटना कधी घडली आणि ही घटना काल सकाळी 6:25 वाजता घडली आणि आज आपल्याला समजलं नंतर रात्री ते कोणी बघितलं काय ते आम्हाला रात्री समजल्यानंतर आम्ही त्या माणसाची सकाळी आम्ही जाऊन चौकशी केली तर त्या माणसाने सांगितलं हो माझ्या समोर अशी घटना घडली आणि आम्ही ते नंतर पोलीस स्टेशनला कळल्यानंतर पोलीस स्टेशननी रेस्क्यू टीम तटकरे साहेबांच्या माध्यमातून अनिकेत तटकरे साहेबांच्या माध्यमातून ती आपल्याला उपलब्ध झाली आणि पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि SVRS या टीमने सुद्धा चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांचे पण आभार मानतो आणि सगळ्या टीमचे पण आम्ही आभार मानतो। आम्हाला पोलीस स्टेशन आणि सगळ्या लोकांनी इथल्या स्थानिक लोकांनी खूप आरोप वगैरे काही आरोप वगैरे साधारण 24 जूनच्या रोजी सकाळी 9च्या सुमारास रोहा पोलीस स्टेशन येथून एक महिला मिसिंग असल्याची माहिती आपल्या रेस्क्यू टीमला मिळाली। पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शोध कार्य या ठिकाणी राबवण्यात आलं। सकाळी आपण 9च्या सुमारास शोध कार्याला सुरुवात केली। रोहा अष्टमी पुलापासून ते खाली जितकं शक्य होईल तितकं आपण शोधकार्य करत होतो आणि ह्याच दरम्यान आपल्याला कुंभोशी गावाच्या हद्दीमध्ये जी मिसिंग महिला होती त्या महिलेचा मृतदेह आपल्याला सापडून आलेला आहे। ह्या दरम्यान साधारण आपल्याला एक 3 तासाच्या शोधकार्यानंतर त्या महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। साधारण महिला किती वर्षाची, काय नाव आहे, काय कल्पना आहे? अद्याप आम्हाला कल्पना नाही, पण पोलीस स्टेशनच्या जे प्रशासन आहे त्यांना पूर्ण कल्पना आलेली आहे। मिसिंग केस नोंदवून झालेली आहे का? हो, मिसिंग केस नोंदवण्यात आलेली आहे। काल संध्याकाळच्या सुमारास मिसिंग केससुद्धा नोंदवण्यात आलेली आहे। कालच्या ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस एका व्यक्तीने त्या महिलेला ब्रिजवरून उडी मारताना पाहिल्याचं पहिलं निष्पन्न झालं होतं आणि त्या अनुषंगाने आपण शोधकार्य राबवत होतो।